राहुल गांधींच्या लेखाला मुख्यमंत्री फडणवीसांचं लेखानं उत्तर, जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात. महाराष्ट्र निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार. महाराष्ट्रामधल्या निवडणुकीमध्ये फिक्सिंग झालं नसेल तर माझ्या लेखातील प्रश्नांची उत्तरं द्या. निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींचं ट्विट. मतदार याद्या प्रकाशित करण्याचंही आव्हान. महाराष्ट्रामधील निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचे आरोप निराधार. केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुल गांधींचे आरोप फेटाळले. कोर्टात दाद मागण्याच्या ऐवजी खोटं नरेटिव्ह पसरवणं चुकीचं, आयोगानं सुनावलं. दोन्ही भाऊ एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड टिकेल. एकनाथ शिंदेंनीही ठाकरे बंधूंसोबत येणं गरजेचं. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकरांचं मोठं विधान. तर शिंदेंची शिवसेना भाजपप्रणित असल्याचं म्हणत घरचं आहे. लोकशाहीमध्ये कोणालाही कोणासोबतही युती करण्याचा अधिकार. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ठोस निर्णय झाल्यावरच प्रतिक्रिया देण्याचंही वक्तव्य. सामाजिक न्याय विभागाला निधी वाटपात मोठा धक्का. 401 कोटी नव्हे तर वर्षभरात 14,000 कोटींचा निधी वळवला. सामाजिक न्याय विभागामधील गोपनीय सूत्रांची माहिती. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक. अमरावतीच्या तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात करणार बेमुदत अन्नत्याग आंदोलन. मुसळधार पावसामुळे हिंजवडीमधील आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप. साचलेल्या पाण्यातून बसचा प्रवास, व्हिडिओ व्हायरल. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये ढगफुटीसदृश पाऊस. शेतांना तळ्याचं स्वरूप. झाडं कोसळल्यानं अनेक घरांचंही नुकसान. आज मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी, तर ट्रान्स हार्बरवर पनवेल ते ठाणे ब्लॉक. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत पाकमधील शस्त्रसंधीचं श्रेय पुन्हा घेण्याचा प्रयत्न. भारत पाकिस्तानमधील संभाव्य अणुयुद्ध रोखलं. व्यापार बंदीचा इशारा दिल्यानं भारत पाकनं युद्ध थांबवलं, ट्रम्प यांचं विधान.